नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 5 मिनिटांमध्ये तयार होणारी चटणी बघतोय, जी वाटणार नाहीये, अगदी झटपट तयार होते आणि 15 दिवस आरामात टिकते। ती म्हणजे राजा राणी चटणी। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी 1 कप इतकं सुकं खोबरं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे। अर्धा कप शेंगदाणे भाजून या पद्धतीने एका शेंगदाण्याचे 2 पीस करून घेतलेले आहेत। हे बघा, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हळद, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 टेबलस्पून सफेद तीळ आणि 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे। गॅसवरती आपण पॅन मध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। मोहरी काढून घेणार आहोत। जिरं, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त मिनिटभर मिक्स करून परतून घ्यायच्या आहेत। यामध्येच आता आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि शेंगदाणे सुद्धा आपण अगदी मिनिटभर परतून घेणार आहोत। हे बघा, इथे आपले शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहेत। यामध्येच आता आपण सफेद तीळ काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा मिनिटभर परतून घेणार आहोत। तीळ सुद्धा आपण मिनिटभर भाजून घेतलेले आहेत। यामध्येच किसून घेतलेलं सुकं खोबरं काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। खोबरं इथे आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। यामध्येच आता आपण हळद काढून घेणार आहोत आणि लाल तिखट, हे सुद्धा आपण 15 ते 20 सेकंदसाठी परतून घेणार आहोत। यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ काढून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया। मीठ टाकून इथे व्यवस्थित परतून झालेला आहे। तर इथे आता आपली राजा राणीची चटणी बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद करूया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली राजा राणी चटणी बनून तयार झालेली आहे। हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास 15 दिवस ही आरामात टिकते। जर का तुम्ही कुठे प्रवास करत असाल तर प्रवासामध्ये ही चटणी तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।